मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे जे नवीन मुलं आहेत ते आता पहिल्यांदाच एंड सेम एक्झामला सामोरं जात आहे. सो महिनाभरावर जरी पेपर आहे, पण आत्ताच आपल्याला जर टॉपर बनायचं असेल, आपल्याला जर खरंच आपला पॉइंटर CGPA 9.5 आणि अबो न्यायचं आहे, तर आपल्याला पेपर कसं लिहायचं हे क्लिअर झालं पाहिजे. पेपर लिहिण्यासाठी पण मित्रांनो, टॉपर जो असतो ना, तो एक स्ट्रॅटेजी फॉलो करतो. यस, मी स्वतः टॉपर होतो. मी एका स्पेशल स्ट्रॅटेजीने लिहायचो, त्यामुळे मला कायमस्वरूपी वर्गात पहिला यायचो. याच पद्धतीने तुम्हाला काही मी स्ट्रॅटेजी आता देणार आहे, की कारण तुम्ही सगळे फर्स्ट इयरला नवीन मुलं आहात. यस, सो तुम्हाला इंजिनिअरिंगचा पेपर लिहिण्याची आयडिया नाही. तुम्हाला वाटेल 12वी सारखं मी लिहिलं आणि फुल मार्क भेटेल, असं बिलकुल नाहीये. कारण एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण जे स्वप्नात होतो ते ऍक्च्युअली आपलं स्वप्न पूर्ण राग झालंय. सो मित्रांनो, काही गोष्टी सांगतो त्या फॉलो करा. त्या फॉलो केल्या आणि आता ज्या मॉक टेस्ट तुमच्या कॉलेजमध्ये होतील, ज्याला आपण सराव परीक्षा म्हणतो बिफोर मेन एक्झाम, त्यात जरी तुम्ही या अप्लाय केल्या तरी तुम्हाला फायदा होईल. आणि ऑब्व्हियसली तिथे अप्लाय केल्यानंतर मेन एक्झामला अप्लाय करा. खूप तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले मार्क पडून तुम्ही खरोखर वर्गात तुमच्या टॉपर होणार. किंबहुना याला जर प्रॉपरली फॉलो केलं तर कॉलेजमध्ये सुद्धा टॉप करशाल. मित्रांनो बघा, पहिली माझी 5 स्ट्रॅटेजी मध्ये पहिली स्ट्रॅटेजी आहे क्लॅरिटी, स्ट्रॉंग स्ट्रक्चर आन्सर. म्हणजे काय करायचं, आन्सर लिहिताना आपलं प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. बघा, पहिलं सगळ्यात महत्वाचं होतं अक्षर चांगलं पाहिजे. आता या केसमध्ये सगळ्यांच्या बाबतीत ते पॉसिबल नाहीये की प्रत्येकाचं अक्षर चांगलं असेल, पण मग अक्षर जरी सगळ्यांचं चांगलं नाही किंवा ज्याचं चांगलं आहे, काय करा, आन्सर लिहिताना डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्ह लिहू नका. पहिल्यांदा पॉइंट इन लिस्ट करा, पॉइंट लिहा. पॉइंट लिहिल्यानंतर मग एक एक पॉइंट एक्सप्लेन करा. या वेनी जायचं. त्याच्यानंतर जे मेन शब्द आहे ना, त्यांना अंडरलाईन करा. जेणेकरून काय होतं, एक्झामिनरला एवढे पेपर चेक करायचे राहतात आणि त्याला तुम्ही जर सगळंच वाचायला लावलं, तो आपल्या 12 बारीक बारीक चुका शोधत बसतो. चुका शोधायला गेल्या की तो तुम्हाला 5 मार्क द्यायचे, तिथे चूक सापडली की 4.5च देतो. पण मेन पॉइंट लिहिले आणि त्याला अंडरलाईन केलं तर तो सगळं वाचत बसत नाही. तो मेन पॉइंट वाचून घेतो, त्याचा टाइम वाचतो. कारण त्याला भरपूर पेपर चेक करायचे असतं. शेवटी त्यालाही जेवढं जास्त चेक करेल तेवढे जास्त पैसे भेटणार आहे. सो तोही पटापट उरकवण्याचं काम करणार आहे ना. आणि तुम्ही मेन पॉइंट वाचून दिले, तो आज जात नाही. त्याला कळालं अरे मेन पॉइंट्स आहे, म्हणजे याने बरोबर लिहिलं असेल, हुशार मुलगा आहे बरं का, तो मार्क देऊन देतो. त्याच्यानंतर न्यूमरिकल्स वगैरे स्टेप्सला मार्क असतात. प्रत्येक स्टेप वाईज आन्सर लिहा. स्टेप्सच्या आन्सरला बॉक्स करा. या बारीक बारीक गोष्टी तुम्ही फॉलो करा. आन्सर मध्ये खाडाखोड हे ते टाळा. चुकलं ना एखादीच रेष मारा, जास्त घाण वगैरे करायचं नाही. या बारीक बारीक गोष्टी, डायग्राम शक्यतो पेन्सिलीने काढण्याचा प्रयत्न करा. जरुरी नाही की पेन्सिलनेच काढा, पेनाने काढलं तरी चालतं, पण या बारीक बारीक गोष्टी आणि सुटसुटीत लिहा. यस, या वेनी जर गेले तर हे स्ट्रॉंग आणि क्लिअर स्ट्रक्चराइज आन्सर आलं तर तुम्हाला फुल मार्क तुम्हाला भेटता. म्हणजे आन्सरचा पॅटर्न ठरलेला असतो. 3च प्रकारचे क्वेश्चन असतात ना. पहिला तर तुमचा थेरी क्वेश्चन. थेरी क्वेश्चन मध्ये काय असतं, डेफिनेशन असते. त्याच्यानंतर त्याचा मधला गाभा असतो की हे काय आहे, काय नाही, रिझन्स वगैरे. आणि मग शेवट ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, फीचर्स, या टाईपचे थेरी क्वेश्चन असतात. सेकंड डेरिव्हेशन, डेरिव्हेशनला डायग्राम असेल, त्याच्यानंतर त्याचं प्रूफ वगैरे. या वेळी प्रॉपर आन्सर आलं पाहिजे. न्यूमरिकलला स्टेप वाईज आलं पाहिजे. या स्ट्रक्चरनी तुम्ही जर आन्सर काढले तर फुल मार्क भेटतात. मित्रांनो, सेकंड येतं रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे काय, सिनियर पोरांना भेटा, ज्यांनी मागच्या वर्षी पेपर दिले त्यांना भेटा, टीचर्सला भेटा, क्लासेसच्या टीचरला भेटा, कॉलेजच्या टीचरला भेटा. त्यांना विचारा की सर मी एक्झाम पेपर कसा लिहायला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला तो अपेक्षित आहे, ऍज अ एक्झामिनर म्हणून तुम्हाला अपेक्षित आहे. आणि त्यासारखा जर मी लिहिला तर मला ह्या प्रश्नाला, समजा 8 मार्काचा प्रश्न तर 8 पैकी 8 मार्क भेटतील. म्हणजे एक्झामिनरला कसं उत्तर अपेक्षित आहे हे तुम्ही एक्झामिनर कडून जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या कॉलेज टीचरकडनं, क्लासेसच्या टीचरकडनं किंवा तुमच्या सिनियर मित्रांकडनं ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांच्याकडून जाणून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला सांगतील हे असं लिहा, अशा प्रकारे अपेक्षित आहे. मग तुम्ही लिहिशाल तर तेव्हा फुल मार्क भेटतील. येस, नेक्स्ट येतं, पहिल्यांदा मी सांगितलं कसं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं. सेकंड आहे रिव्ह्यू करायचं. थर्ड आहे बी कन्साइज बट नॉट कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे काय, अनवॉन्टेड गोष्टी लिहायची नाही. भरपूर मुलांना वाटतं की अरे आपण 5 मार्काचा प्रश्न आहे, मग खूप मोठं उत्तर लिहू, मग आपल्याला फुल मार्क भेटेल. वरती मेन लिहिलं, खाली मेन लिहिलं, मध्ये काही फेकाफेक केली तरी चालतं. असं नाही राहत मित्रांनो. हे 11वी 12वी 10वी पर्यंत चालायचं. इंजिनिअरिंगला मी इथे ऑलरेडी सांगितलं स्ट्रक्चर आन्सर पाहिजे. इंजिनिअरिंगला प्रॉपर वेने तुम्ही आन्सर लिहिलं तरच फुल मार्क भेटतं. उगाच फेकाफेक केली, काही उत्तर लिहिलं तर मार्क भेटत नाही. एक्झामिनरला कळतं हा मुलगा आहे ना चाटा मारणार आहे, हा काही लिहितो, त्याला कळून जातं 1-2 प्रश्नामध्येच. मग पुढे तुम्हाला जिथे जास्त मार्क द्यायचे ना, तिथेही त्याची ही भावना तयार होऊन जाते की याला काहीच येत नाही, पण फेकाफेकी करणार आहे. तुम्हाला मग जिथे तुम्हाला समजा 7 पैकी जिथे त्याला वाटत होतं 5 तरी द्यावे, तिथं तो तुम्हाला 3 वरच आणून ठेवतो. या चुका होता. यस, त्यामुळे हे फेकाफेकी करायचं नाही. नसले अवॉइड करा. यस,
पण आन्सर प्रॉपर वेनी लिहा, प्रॉपरच आन्सर लिहा, तरच फुल मार्क भेटेल. नेक्स्ट आहे टाइम मॅनेजमेंट. आता काय करायचं, आता मॉक टेस्ट कॉलेजमध्ये होतील, मॉक टेस्ट देऊन बघा. तुमच्याकडे जर किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर घ्या, ते सॉल्व्ह करून बघा. नसतील तुमच्याकडे मॉडेल क्वेश्चन पेपर तर तुम्ही नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा, ज्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. पर्पल ॲट ॲपवर तुमच्या फर्स्ट इयरच्या M1, मेकॅनिक्स, BEE, BXC, ग्राफिक्स, FPL, फिजिक्स, केमिस्ट्री सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. त्या व्हिडिओ लेक्चर कोर्सेस सोबत शॉर्ट नोट आहे, ज्या एक्झामला जसं आन्सर पाहिजे त्या पद्धतीने आम्ही नोट्स बनवल्या. तिथेच मॉडेल क्वेश्चन पेपर दिले, क्वेश्चन बँक पण दिलाय. सो ते मॉडेल क्वेश्चन पेपर बघा आणि तुमच्या युनिव्हर्सिटीच्या जी आता एक्झाम आहे, फर्स्ट पेपर आहे तुमचा 2024 पॅटर्न, पहिल्यांदा याच्या आधी तुम्हाला फर्स्ट मागचा 2019 पॅटर्न ते एक्झाम चालणार नाही. सो मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा आम्ही तिथे दिले, ते फॉलो करा. यस, सो जेणेकरून काय होईल, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की टाइम मॅनेजमेंट म्हणजे एकदा मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवलं की तुम्हाला कळेल कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा, किती नाही, कुठले क्वेश्चन महत्वाचे आहे. समजा युनिट नंबर 4 आहे, 4 मध्ये ह्या टॉपिकवर क्वेश्चन आला तर मला याला 10 मिनिटात सोडवायचा आहे. युनिट नंबर समजा 5 आहे, याला मला अर्धा तास द्यायला पाहिजे, हे तुम्हाला कळेल. सो अर्धा तासाच्या वर गेला तर तुम्हाला लगेच कळेल अर्धा तासाच्या वर जातो, आता थांबायला पाहिजे. हे टाइम मॅनेजमेंट प्रत्येक क्वेश्चन वाईज आणि युनिट वाईज तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे कुठून कळेल, जेव्हा तुम्ही मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवणार, मॉक टेस्ट देणार. मित्रांनो, नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या एक्झामला तुम्हाला सोपं करायचं आहे ना, स्कोरिंग मध्ये काढायचं ना, तो ऍप्लिकेशन मध्ये आम्ही व्हिडिओ लेक्चर कोर्सेस सोबत मॉडेल क्वेश्चन पेपर, इम्पॉर्टंट क्वेश्चन, युनिट वाईज क्वेश्चन बँक आणि व्हिडिओ लेक्चर सगळं दिलंय, जेणेकरून तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही कॉलेज केलं पण समजा नाही समजलं तरी पण कोर्सेस बघा, फ्री लेक्चर येते बघा, आवडले तर सबस्क्राईब करा, जेणेकरून कॉलेजमध्ये समजलं नाही समजलं तर चालेल. इथे हिंदीत लेक्चर आहे, इंग्लिशचं टेन्शन नाही, ते पटापट लेक्चर तुम्हाला समजतील. 2-2, 3-3 वेळा रिवाइज करा. ते लेक्चर समजले की नोट्स आहे, क्वेश्चन पेपर आहे, त्या सोडवा, जेणेकरून तुमचा अभ्यास जो 15 दिवसाचा अभ्यास तुम्ही 7-8 दिवसात पर्पल ॲट ऍप्लिकेशन सोबत करशाल आणि तुमची गॅरंटेड इन सेम एक्झाम जी आहे, एंड सेम एक्झाम, ती स्कोरिंगच कराल. आणि आपले पूर्ण कोर्सेस SPPUच्या रिगार्डिंगच आम्ही केलेले आहेत, प्रॉपर SPPU वाईज. सो तुम्हाला वेगळं काहीच बघायची गरज नाही, कारण आमचे कोर्सेस ऑथेंटिकेटेड आहे आणि SPPUचेच आहे. ते घेतले की तुमचे एक्झाम डायरेक्ट स्कोर होणार. आम्ही जे दिलंय तेच पेपरला येतं, तसंच एक्झामला लिहायचं. यस. आणि लास्ट आहे नेव्हर चेस एनीवन. काय होतं, आपण बघतो एखादा टॉपर येतो, एखादा युनिट एकदम फटाफट तो 2 तासातच अभ्यास करून घेतो एका युनिटचा, मग आपण पण शान मारायला जातो, आपण 2 तास करतो, नाही होणार. कदाचित तो टॉपर आहे, त्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, तुला त्या युनिटला 5 तास लागू शकता. एखादा टॉपर आहे, तो क्वेश्चन नंबर 5 आधी सोडवतो हार्ड, मग आपण 5 नाही सोडवायचं, आपण आपल्या वेळी जायचं. एखादा टॉपर आहे किंवा एखादा मुलगा आहे, तो पटकन पेपर 2.5 तासाचा 2 तासात कंप्लीट करतो, निघून जातो, आपण पण शान मारायला जातो, अरे मी पण 2 तासात केलंय बघा. सो असं नाही करायचं. तुझा वेळ वेगळा आहे, टॉपरचा वेळ वेगळा आहे, प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे. तुला ज्या पद्धतीने पेपर जमतो त्या पद्धतीने पेपर सोडव, मग बघ तुला पेपर खूप चांगला जाईल. सो 5 स्ट्रॅटेजी सांगितलं. पहिला की स्ट्रक्चर आन्सर लिह, रिव्ह्यू सिनियरला किंवा टीचरला भेट, तिथून तू कळून घे की पेपर कसं लिहायचं. नेक्स्ट आहे काही पण नाही लिहायचं, जे महत्वाचं तेच. नेक्स्ट आहे टाइम मॅनेजमेंट, मॉक टेस्ट दे, जेणेकरून तुला टाइम मॅनेज करता येईल. आणि लास्ट आहे इतरांची स्पर्धा करायची नाही, आपल्या वेने एक्झाम द्यायची. या वेने केलं तर तू नक्की टॉपर होशील, कारण टॉपर सुद्धा ह्याच गोष्टी पेपरमध्ये फॉलो करतो. तू पण या फॉलो कर. बघ तुझी जी FE 2024 पॅटर्नची आत्ताची फर्स्ट एक्झाम आहे ना, तिच्यात तू नक्की टॉप करशील. आणि पुन्हा एकदा सांगेल, नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड कर, ज्यावर फ्री लेक्चर्स आहे ते बघ. 5-5, 10-10 मार्कांची लेक्चर बघ, तुला आवडले नक्की कोर्सेस घे, जेणेकरून तुझा जे प्रवास आहे एक्झामचा स्वतःला करत बसण्यात आता वेळ घालण्यात अर्थ नाही. यस, क्लासेसचा ऑप्शन संपलाय. सो पर्पल ॲट बेस्ट ऑप्शन आहे, हिंदीत लेक्चर आहे ते बघ आणि कमी वेळेत तुझी एक्झाम स्कोरिंग कर.